तर परभणीच्या पाथरी तालुक्यात असलेल्या नाथरा मांजरा गावामध्ये गोदावरी नदीचं पाणी शिरलं, त्यामुळे मांजरातील गावाचा संपर्क तुटला असून संपूर्ण गाव पाण्यात आहे। त्यामुळे प्रशासनानं आम्हाला मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतात। या संदर्भात स्थानिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिवाकर माने यांनी। नाथरा या गावामध्ये सध्या खासदार बंडू जाधव हे पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। गोदावरी नदी पात्राला पूर आलेला आहे आणि त्यामुळेच आपण हे संपूर्ण गाव पाण्याखाली आहे। मोठ्या प्रमाणात वस्तीमध्ये पाणी गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे भरपूर नुकसान देखील या रहिवाशांचं झालेलं आहे। प्रशासनातर्फे 128 कोटी हे जून जुलै ऑगस्ट साठी आले होते, परंतु सप्टेंबरमध्ये जास्त मुसळधार पाऊस झाला, त्याच्यासाठी काही मदत अजून शेतकऱ्यांना असो किंवा रहिवाशांना काही भेटेल का? बघा, 2006ला जी अतिवृष्टी झाली होती त्या तुलनेनं इक्वल आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि अशा परिस्थितीत आता की बघा, आता हे नाथरासारखं गाव आहे, त्या गावामध्ये आता हे तुम्ही समोर बघताय पिक्चर की सगळं घरामध्ये पाणी पूर्ण तिथं पत्राच्या लेवलला पाणी आले, म्हणजे स्मशानभूमी अर्ध्याच्या वर म्हणजे जवळजवळ पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे। अशा परिस्थितीत काही NDRFचे जे निकष आहेत ते जरा बदलणं आता काळाची गरज आहे असं मला वाटतं। कारण शेतकऱ्याचे सगळेच पिकं गेलेले आहेत आणि तुम्ही देऊन काय देणार आहे शेतकऱ्याला? NDRFच्या निकषाप्रमाणे 1000, 12,000, 13,000 आणि ह्या 13,000 तर त्याला ते काढून फेकायला बाहेर पुरत नाहीत आणि देणार 2 हेक्टरचीच, म्हणजे राजा उदार धरण हाती भोपळा दिला अशी परिस्थिती शेतकऱ्याची होऊ नये। सध्या ह्याला तुम्ही जबाबदार नाहीत किंवा आम्ही जबाबदार नाही किंवा कोणी काही नाही, निसर्ग स्कोपला त्याला नाईलाज आहे, त्याच्यात काही दुमत नाही। परंतु अशा परिस्थितीतून शेतकऱ्याला बाहेर काढणं आता काळाची गरज झाली आहे। कारण आम्ही बघितलं की कधी अतिवृष्टी जास्त होण्यानं होते, कधी न होण्यानं होते, काहीतरी निमित्तानं शेतकऱ्याच्या बोकांडीवर हे दुष्काळ बसलेला आहे। जसं आपण बघितलं की आसमानी संकटासोबत सुलतानी संकट देखील आहे आणि गोदावरी नदी पात्रात पाणी सोडलंय, तर ते 2 लाख क्युसेकच्या वर पाणी हे सोडल्यामुळे हे पूर आलेलं आहे। बघा, हे गोदावरीचं कसं झालंय की आता डावा कालवा माजलगावचं बी पाणी मोठ्या प्रमाणात येते, जायकवाडीचं आणि एक वरी छोटंसं एक धरण आहे ते ओव्हरफ्लो झालंय। ह्या तिळीचा विसर्ग चालू असल्यामुळे जवळजवळ 4000 क्युसेसनं पाणी ह्या ठिकाणी फ्लो होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जर ह्या ठिकाणी आज ही स्टेटस आपण बघतोय की ही सध्याची परिस्थिती आहे, जर ह्याच्यात थोडा जर आणखी पाऊस जर वरी पडला तर मला वाटतं की 2006च्या पलीकडची परिस्थिती नाथऱ्यामध्ये व्हायल्यासारखी राहणार नाही आणि सगळे गावाच्या गावं ह्या ठिकाणी खाली करावं लागतील। म्हणून मला शासनाला निवेदन की प्रशासन ह्या ठिकाणी SDM येऊन गेलेले आहेत, परंतु ही वस्तुस्थिती समोर आली पाहिजे। शेतीचं नुकसान झालं ह्या ठिकाणी, तर घरातून सुद्धा मोठ्या ह्या लोकांनी खरा संसार उभा करायचा आहे कसा, अशी मोठी संकट त्यांच्यासमोर उभं आहे। महायुतीतील राज्यकर्त्यांना तुम्ही काय सांगणार? परभणीमध्ये बिकट परिस्थिती आहे, जी परिस्थिती जालन्यामध्ये आहे, जी परिस्थिती बीडमध्ये आहे, जी परिस्थिती धाराशिवमध्ये आहे, तीच परिस्थिती परभणीमध्ये आहे, ती काही वेगळी नाही। कारण परभणीला सगळीकडून एकीकडून दुधना आहे, एकीकडून गोदावरी आहे, एकीकडून पूर्णा आहे, अशा सगळ्या परिस्थिती सगळीकडून वेढल्या गेलेल्या आणि अतिवृष्टी दरवेळेसपेक्षा निश्चितच जास्ती प्रमाणात झालेली आहे आणि शेतकरी सगळा आज हवालदिल आहे। आज सामान्य नागरिकसुद्धा ज्याच्या घरात राहायचे आता संध्याकाळी झोपायचं कुठं असा मोठा प्रसंग त्यांच्यासमोर पडलेला आहे। अशा परिस्थितीत शासनानं काही निकषामध्ये फेरबदल करून आपण एरवी बरेचसे काही गोष्टी बदलायला लागलो, तर हे मला वाटते की NDRFचे निकषसुद्धा बदलले पाहिजे। समाधानकारक किंवा सन्मानजनक अशी पैसे तरी कमीत कमी त्या शेतकऱ्याला आणि त्या ज्याचं नुकसान झाले त्या गावकऱ्याला मिळाले पाहिजे, ही मस्तची भूमिका शासनाने घेतली पाहिजे। तर एकंदरीतच बघितलं तर NDRFचे जे निकष आहेत त्याच्यामध्ये बदल करून तात्काळ ही मदत पुरवण्यात आली पाहिजे असं म्हणणं परभणीचे खासदार बंडू जाधव यांचे आहे। NDTV मराठीसाठी दिवाकर माने, परभणी। हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी।